नमस्कार मित्रांनो, साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे. थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडे आता हा रणजित पुन्हा या तेजसशी मैत्री करण्यासाठी तेजस समोर हात करतो, परंतु तेजस या रणजितकडेच बघून थोडासा विचार करत असतो. तेजस काही लगेच या रणजितच्या हाताशी हात द्यायला तयार नसतो. पुढे असं बघायला मिळतं की आता काही तेजस या रणजितच्या हातात हात देत नसतो. त्यावेळेस आता रणजित लगेच बोलतो की माझा काही तुम्हाला एवढा फोर्स नाही आहे. तुमच्या मनात जर नसेल तुम्हाला माझ्याशी मैत्री करायची तर नाही करू शकता, असे पण रणजित या तेजसला बोलतो. तर थोडासा विचार केल्यानंतर तेजस पुन्हा आपला हात या रणजितच्या हातात देतो. इकडे आता रणजित लगेच खूप खुश होतो. त्यानंतर रणजित या तेजसला बोलतो की तुमच्याकडून ह्या मित्राला थोडीशी गरज होती, करताल का तुम्ही माझी मैत्री, असे पण म्हणत आता इकडे हा रणजित लगेच उठतो आणि घाईघाई आपल्या गाडीजवळ येतो. त्यानंतर रणजित आता उठून आपल्या गाडीजवळ जातो आणि गाडीची डिकी उघडण्याचा प्रयत्न करू लागतो. आता तेजस सुद्धा या रणजितच्या जवळ येतो. त्यानंतर आता डिक्की उघडून रणजित या गाडीमधून फुलांचे बुके बाहेर काढतो आणि या तेजसला बोलतो की हे तुमच्यासाठी. त्यावर आता इकडे तेजस या रणजितकडे बघत राहतो. तर आता रणजित या तेजसला बोलतो की तुम्ही जो काही माझ्या मैत्रीचा स्वीकार केला आहे ना, त्यामुळे मी हे गिफ्ट तुम्हाला देतोय, असे पण रणजित या तेजसला बोलतो. त्यानंतर आता तेजस या रणजितला बोलतो की मी आज तुम्हाला भेटणार होतो हे तर पूर्णपणे माहीत होतं वाटतं तुम्हाला. त्यावर आता रणजित बोलतो की नाही, कधीतरी भेटताल हे तर मला पूर्णपणे माहीतच होतं, असे म्हणत आता तेजसला ते रणजित आता फुलांचा बुके देण्याचा खूप आग्रह करत असतो. त्यानंतर अजून एक डिकीमध्ये त्या फुलांचा बुके असतो. आता तो फुलांचा बुके हा तेजस समोर रणजित हातात घेतो आणि बोलतो की हा बुके मानसीसाठी, कारण मला मानसीची पण मैत्री करायची आहे, असे पण आता तेजसला रणजित सांगतो. त्यानंतर रणजित या तेजसला बोलतो की आता शेवटी मानसी ही तुमची बायको झालेली आहे आणि तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हे गिफ्ट त्यांना द्या. मला अजून एक गिफ्ट त्यांना द्यायचं होतं, कारण त्यांचं लग्न पण झालं आहे, असे पण आता हा रणजित तेजस समोर बोलत असतो. आता हा रणजित पुन्हा तेजसला बोलतो की मी मानसीसमोर मैत्रीचा हात पुढे करेल. त्यांनी जर माझी मैत्री स्वीकारली तरच मग तिथून पुढे आमची मैत्री होईल, तसं काही तुम्ही टेन्शन घेऊ नका, असे पण आता रणजित या तेजसला सांगतो. इकडे तेजस सुद्धा या रणजितला बोलतो की तुम्ही जो काही मैत्रीचा हात पुढे केलेला आहे त्यामुळे माझ्यावरील सुद्धा जे काही दडपण होतं ते कमी झालं आहे. तुम्ही माझे एक मित्र आहात म्हणून मी माझ्या मनातील गोष्ट तुम्हाला सांगतो. त्यांनी जरी मला नवरा म्हणून स्वीकारलेले असले तरी पण मनाला ह्या गोष्टी अगदी योग्यच वाटत नाही रणजितराव, असे पण तेजस या रणजितला बोलतो. त्यावर आता रणजित या तेजसकडे बघत राहतो. रणजित आपल्या मनाशी बोलतो की हे लवकरच तुला कळेल, आता थांब काय होतं ते, असे म्हणत आता रणजित पुन्हा आपल्या गाडीमध्ये जाऊन बसतो आणि तेजसला बोलतो की चला निघतो मी. तर आता तेजस ठीक आहे असे बोलतो. दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे ही गायत्री या मानसीवर खूप चिडलेली असते. गायत्री या मानसीला बोलते की काय गं, आपल्या घरातल्या नवरात्री जे आहेत ती काही सार्वजनिक आहेत का, कुणी येऊन तुझी वटी भरेल, असे पण ही गायत्री या मानसीला बोलते. ही मानसीची मामी म्हणजे शोभासुद्धा जवळ उभी असते. आता ही गायत्री मोठमोठ्याने सूरजला आवाज देते. आता सूरज तिथे धावत पळत येतो. ही गायत्री लगेच बोलते की काय रे, तू असं कुणालाही घरामध्ये येऊन देतोस का, तुला कळत नाही की कुणाला घरात येऊन द्यावं आणि कुणाला नाही. त्यावर शोभा या गायत्रीला विचारते की अहो तुम्ही हे असं काय बोलताय. त्यानंतर सुनंदा सुद्धा आता ह्या गायत्रीकडे बघत राहते. त्यानंतर आता ही गायत्री या शोभाला बोलते की आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर व्हायचं. तर शोभा बोलते की तुमच्या घरी जे पाहुणे येतात तुम्ही त्यांच्याशी असं वागायचं असतं का. त्यानंतर गायत्री बोलते की कोण पाहुणे, तुम्ही इचे पाहुणे आहात ना, मला काही घेणं देणं नाही तुमचं, असे पण आता ही गायत्री या शोभाला बोलते. त्यानंतर सूरज बोलतो की अहो वहिनी, ही मामी आहे या मानसीची. त्यानंतर आता गायत्री बोलते की काय गं, तुझ्या माम्या आणि मावश्या लगेच इकडे भेटायला बोलावल्यात का तू, असे पण गायत्री या मानसीला विचारते. त्यानंतर आता सूरज बोलतो की अहो तो मामा नाही का वकिलांना घेऊन आला होता, त्या मामाची ही मामी आहे. आता गायत्री बोलते की बरं झालं तुम्ही सर्व फॅमिलीच इकडे आलीत म्हणून, आणि काय हो कुणाच्या सांगण्यावरून तुम्ही घरात आलात, असे पण ही गायत्री त्या मामींना बोलते. जवळ ही मानसी सुद्धा उभी असते. मानसी या गायत्रीकडे बघत राहते. त्यानंतर आता ही शोभा बोलते की ही माझी भाची आहे आणि भाचीला भेटायला आलं यासाठी कुठे परमिशन लागते का, असे पण शोभा या गायत्रीला बोलते. तर गायत्री बोलते की असं घरामध्ये कुणी येईल आणि परमिशन घेईल, आम्ही कुणाला घरात येऊन देणार नाही. नंतर गायत्री बोलते की आम्ही अशा कुणाही गैरांना घरामध्ये घेत नाही. तर शोभा बोलते की असं काही पण काय बोलताय. त्यावर आता गायत्री बोलते की हो, एकतर ह्या मुलीने आम्हाला कुणालाही न सांगता आमच्या मुलाशी नातं जोडलं आणि वरून हिचे पाहुणेरावळे सुद्धा आम्ही घरात घेणार का, असे पण ही गायत्री या शोभाला सांगते. गायत्री या शोभाला बोलते की तुमची भाची सुद्धा ह्या अगोदर इथे एक भाडेकरू म्हणूनच आली होती आणि आता तर ह्या घरामध्ये काही वास्तव्यच करून राहायला लागली. त्यानंतर आता ही गायत्री शोभाला बोलते की तुम्ही पण असंच करताल. तर शोभा बोलते की मी काही मोकळी नाही इथे राहायला.
शोभा बोलते की मुंबईला माझ्या हक्काचं घर आहे, मी कशाला ते सोडून इथे राहायला येईल. तर गायत्री बोलते की मग हिला पण तिथेच ठेवायचं ना तुमच्या हक्काच्या घरी, हिला इकडे कशाला पाठवलं. तर शोभा बोलते की मी नाही पाठवलं, ती स्वतःहून आली. ही मामी आता या गायत्रीवर खूप भडकते. मामी या गायत्रीला बोलते की आत्तापर्यंत मला ह्या घरात जेवढी माणसे भेटली आहेत ना, त्या माणसांपैकी एवढी डेंजर कुणीच नाही आहे. नेमकं तो आहे तरी कोण, असे पण ही शोभा आता या गायत्रीला विचारते. त्यावर मानसी या आपल्या मामीला थोडंसं गप्प बसण्यासाठी सांगते. ही मानसी या मामींना सांगते की अगं, त्या माझ्या मोठ्या जाऊबाई आहेत आणि ह्या घरच्या त्या एक सून पण आहेत, असे पण ही मानसी या शोभाला सांगते. आता ही शोभा या गायत्रीला बोलते की अगं, तुझ्या आईवडिलांनी शिकवलं नाही का तुला सासरी गेल्यानंतर कसं बोलायचं ते. बघ तुझ्या सासूबाई जवळ उभे आहेत, त्या किती शांत आहेत, एकतरी शब्द त्यांच्या तोंडातून निघतो का, असे पण ही शोभा आता या गायत्रीला सांगते. एक नंबरची कैदेशीर बाई आहे तू, असे पण शोभा ही या गायत्रीला बोलते. त्यावर गायत्री लगेच या शोभासमोर बोट वर करून उभी राहते. ही गायत्री या शोभाला गेट आउट असं बोलते. त्यानंतर मानसी ही आपल्या मामीला शांत बसण्यासाठी सांगते. तर आता सूरज सुद्धा बोलतो की तुम्हाला बाहेर जायला सांगितलं. तर ही मामी बोलते की ते अजिबात जमणार नाही. इकडे ही मानसी या मामींसमोर हात जोडते आणि बोलते की प्लीज मामी गप्प बस. त्यानंतर आता ही गायत्री या मानसीवर खूप भडकते आणि बोलते की तुझे इथून पुढे एक सुद्धा नातेवाईक ह्या घरात येता कामा नये, आत्ताच्या आत्ता तू यांना जायला सांग, असे पण ही मानसीला ही गायत्री बोलते. त्यानंतर आता इकडे ही शोभा या गायत्रीवर खूप भडकते. गायत्री ह्या माणसेला बोलते की इथून पुढे असे तुझे जे नातेवाईक आहेत ना, त्यांना मी उंबरट्यावर सुद्धा उभं करणार नाही, हे लक्षात ठेव आणि जा कामाला लाग, असे पण ही गायत्री आता या माणसेला बोलते. त्यानंतर शोभा बोलते की ती पण ह्या घरची एक सूनच आहे, तुम्ही तिच्यावर एवढी जबरदस्ती कशासाठी करताय. तर मानसी लगेच इकडे आतमध्ये निघून जाते. आता इकडे शोभा बोलते की अगं मानसी, एवढी काय घाबरतेस. त्यानंतर आता इकडे ही गायत्री शोभाला बोलते की आता तुम्ही इथून निघा, कारण तुमचा विषय संपला आहे, तुम्ही इथून जा आत्ताच्या आत्ता, असे पण ही गायत्री या शोभाला सांगते. ही मामी सुद्धा या गायत्रीला बोलते की तुम्ही जरी किती प्रभू मोठे असले, तुमचे जरी किती बिझनेस असले, तुमचा दीर जरी अधिकारी असला, तरी पण आम्ही पण तुमच्यापेक्षा मोठेच आहोत. तुमचा काही रुबाब ऐकून घ्यायला आम्ही मोकळे नाही येते, असे पण शोभा या सुनंदासमोर आता या गायत्रीला चांगलंच बोलत असते. तुमच्या उंबरठ्यावर मी कधी चुकूनही पाय ठेवणार नाही. तुमच्याशी आम्हाला सोयरीकसुद्धा करायची नव्हती, असे पण ही शोभा आता या गायत्रीला बोलत असते. तर आता शोभा आपली बॅग घेते आणि या गायत्रीला बोलते की पुन्हा कधीच चुकूनही या दारामध्ये येणार नाही. आम्ही आमचं सुखी आहोत, स्वाभिमानी आहोत. पुन्हा इथे तोंड पाहायला सुद्धा तुमचं येणार नाही, असे म्हणत शोभा ही रागारागानेच तिथून निघून जाते. तर आता इकडे ही गायत्री या सुनंदाला बोलते की तुम्ही हिला घरात घेतलंच कसं. सुनंदा बोलते की अहो, ते पाहुणे आहेत अगं, मग पाहुण्यांना घरात घ्यावंच लागतं ना. तर आता इकडे ही गायत्री बोलते की काही गरज नाही अशा पाहुण्यांना घरात घेण्याची. तर आता ही गायत्री लगेच या सूरजला धमकावते आणि बोलते की इथून पुढे मला ह्या मानसीचा एकही नातेवाईक घरामध्ये येता कामा नाही, असे पण ही गायत्री या सूरजला धमकावत असते. तर आता इकडे ह्या गायत्रीला शोभाचे सर्व काही बोलणे आठवू लागते की तुमचा जो पॉलिशवाला बिझनेस आहे ना आणि तुमचा दीर अधिकारी, हे सर्व शोभाचे बोलणे आता ही गायत्री आठवू लागते. दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ही मानसी घराच्या बाहेर भांडी घासत असते. आता ही शोभा तेथून चाललेली असते. तेवढ्यामध्ये शोभा मानसी दिसते. तर शोभा लगेच मानसीजवळ येते आणि बोलते की काय गं बाळा, तू भांडी घासतेस का. शोभा मानसीला बोलते की संपतरावांची तर खूप इच्छा होती की माझी मुलगी खूप मोठ्या घरी राहावी, जिथे लक्ष्मी पाणी भरेल तिथे माझ्या मुलीला द्यायचं आहे मला, असे संपतरावांचं बोलणं मला चांगलंच आठवतं आणि तू तर इथे भांडे घासतेस, असे पण ही शोभा या मानसीला बोलते. नंतर आता इकडे मानसी या आपल्या मामीला बोलते की मामी, मगाशी माझ्या जाऊबाई गायत्रीवरनी तुला जे रागामध्ये बोलल्या ना, त्याबद्दल मी त्यांची वतीने माफी मागते, असे पण ही मानसी ही आपल्या मामीला बोलते. त्यावर मामी आता या मानसीला बोलतात की अगं, तू कशाला सॉरी बोलते, त्यांनी माझा अपमान केलाय, त्याच सॉरी बोलतील ना. शोभा या माणसेला बोलते की अगं, तुला आठवतं का, तुझा हात मागण्यासाठी मी संपतरावांकडे आले होते, त्यावेळेस संपतराव काय बोलले होते की माझी मुलगी ज्या घरात लक्ष्मी पाणी भरेल त्या घरी द्यायची आहे, अशा किरकोळ घरी नाही द्यायची माझी मुलगी, असं हे काही बोलणं. आता ही शोभा या गायत्रीला सर्व काही सत्य सांगते. संपतरावांचा एकही शब्द मी विसरलेले नाही. ते संपतरावांना तर खूप मोठी खानदानी पिढी बघायची होती, खूप मोठा बिझनेसवाला बघायचा होता आणि काय झालं, इथे तर कशी येऊन पडली तू ह्या घरात, असे पण ही शोभा आता या मानसीला बोलत असते. तर आता ही गायत्री सर्व काही या शोभाचा दरवाजामध्ये उभं राहून बोलणं ऐकत असते. त्यानंतर इकडे ही मानसी आपल्या मामीला बोलते की प्लीज मामी, जे झालं ते झालं, आता तू सर्व काही विसरून जा ना, कशाला खापर माझ्या भोवती फोडते, असे पण ही मानसी आपल्या मामीला बोलते. त्यानंतर आता ही शोभा ह्या मानसीला बोलते की अगं, तुझं लग्न जर माझ्या विनीची लावून दिलं असतं ना, तर सर्वच जण खूप सुखात राहिले असते.
अशी तुझ्यावर वेळ आली नसती आणि आम्ही पण सुखात राहिलो असतो, असे पण ही शोभा आता या मानसीला बोलते. तेवढ्यामध्ये शोभा आता या मानसीला बोलते की जाऊ दे घास भांडी, तू मी निघते. असे म्हणत ही शोभा थोडीशी पुढे जाते तर ही गायत्री लगेच पाठीमागून मामींना मामी असा आवाज देते. तर शोभा लगेच थांबून घेते. गायत्री ह्या शोभाजवळ येते आणि गायत्री या शोभाला बोलते की मामी मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. त्यावर शोभा बोलते की घरातही अपमान केला आणि आता दारात पण करायचा का? तर आता इकडे गायत्री या मामीकडे बघते तर मामी थोडीशी पुढे जाते आणि या गायत्रीला बोलते की आता मी तुमच्या अंगणाच्या बाहेर उभी आहे, मी एक शब्द सुद्धा तुमचा ऐकून घेणार नाहीये. त्यानंतर आता ही गायत्री या शोभाला बोलते की हे बघा मामी, मी मगाशी रागाच्या भरामध्ये जे काही तुम्हाला बोलले असतील त्याबद्दल सॉरी बरं का, आणि तुम्ही काय रागाच्या भरामध्ये मला पण खूप बोलले आहेत हे पण लक्षात ठेवा. तर आता ही गायत्री हळू शोभाला विचारते की तुम्ही मगाशी काय बोलत होत्या की के काय दागिने पॉलिश करायची आणि दीर अधिकारी, याचं मला नाही समजलंच अर्थ, असे पण ही गायत्री आता या शोभाला विचारते. त्यानंतर आता इकडे शोभा बोलते की जेव्हा माझ्या उंबरठ्यावर येताल ना तेव्हाच याचं उत्तर मिळेल. त्यानंतर आता इकडे शोभा रागारागात निघून जाते. इकडे गायत्री आपल्या मनाशी बोलते की खूप चुकीचे वागले मी इतक्या वेळ. हा माणूस मी अगोदर ओळखायला हवा होता, मगच मी बोलायला हवं होतं. त्यानंतर इकडे असं बघायला मिळतं की आता ही इकडे गायत्री घरामध्ये येते तर मानसी घरामध्ये देवपूजा करत असते. तेवढ्या सुनंदा तिथे येते. सुनंदा लगेच या मानसीला बोलते की हे बघ मानसी, तुझ्या माहेरून जो काही बाळकृष्ण आणि जी अन्नपूर्णा मातेची मूर्ती तू आणलेली आहे ती घरामध्ये ठेवायची असते, परंतु अजून आम्ही तुला सून म्हणून स्वीकारले नाहीये, मग तू हे देव घरामध्ये कशाला ठेवते, असे सुनंदा खूप रागात या मानसीला बोलते. पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ही सुनंदा या मानसीला बोलते की तू इथून पुढे अजिबात ही देवपूजा करायची नाहीये. घरातील जी देवपूजा आहे ना ती आम्हीच करेल. अजिबात तू ही देवपूजा करायची नाही, असे पण ही सुनंदा आता या मानसीला बोलते. सुनंदा तेथून जाते. इकडे ही गायत्री लगेच या माणसेला बोलते की बघ तुला कसे ह्या घरामध्ये बोलतात. एक काम कर, तू ह्या घरातून कायमची निघून जा, म्हणजे ह्या घरातील असणारा त्रास सुद्धा तुझा कमी होईल, असे पण ही स्त्री ह्या बिचाऱ्या मानसीला बोलते. तर मानसी आपल्या डोळ्यामधील असणारं पाणी पुसते. देवघरामध्ये लगेच हात जोडून पाया पडते आणि समोर जो ब्लॅकबोर्ड असतो त्या ब्लॅकबोर्डवर ही मानसी आता ह्या गायत्री समोर मी कधीच हे घर सोडून कुठेही जाणार नाही आणि कधीच ह्या कुटुंबाला सोडून कुठेही जाणार नाही, असं ह्या चॉकने ह्या ब्लॅकबोर्डवर आता ही मानसी या गायत्री समोर लिहिते आणि गायत्री ते सर्व काही वाचते. ते सगळं गायत्री वाचते आणि या मानसीला बोलते की तू स्वतःच्या हाताने तुझं वाटोळं करून घ्यायला निघाली आहेस तर कर मग, असे पण आता ही गायत्री या मानसीला बोलते आणि रागारागाने तेथून निघून जाते. पुढे असं बघायला मिळतं की आता ही गायत्री या रणजितला भेटण्यासाठी रणजितच्या घरी आलेली असते. त्यानंतर इकडे आता हा तेजस या मानसीला बोलतो की तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये रजिस्टरवर पत्नी या नावाने सही करून तिथे माझी सुटका केली होती, लक्षात आहे का? तेव्हा आता इकडे मानसी हो असं बोलते. इकडे असं बघायला मिळतं की आता प्रभूंच्या घरी दसऱ्याचा सण साजरा होत असतो. सर्वजण छान तयार झालेले असतात. तर सुनंदा ह्या तात्यांना बोलते की आपल्या घरी दरवेळेस दसऱ्याची जी पूजा असते ती कोण करतं माहीत आहे ना? घरातील असणारी सुनबाई करते. त्यानंतर आता इकडे ही सुनंदा सुनबाई असा आवाज देते तर मानसी सुद्धा जवळ उभी असते. तेवढ्यामध्ये आता मानसीला वाटतं की आपल्यालाच ही पूजा करायची आहे, परंतु गायत्री तिथे येते आणि गायत्री ह्या मानसीला बोलते की ह्या घरामध्ये जो काही पूजेचा मान आहे तो माझा आहे आणि तो पूजेचा मान मी कदापि तुला देणार नाहीये, असे पण ही मानसीला आता गायत्री बोलते. तर बिचारी गायत्री खाली मान घालून उभी राहते. तर मित्रांनो, आता नेमकं पुढे काय काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद.